आता आपल्या इकडे सोमदत्त भाऊ उमेदवार नाही तसं आपले सोमदत्त चांगले वाटतात आम्हाला, समजले नाही का? नेता आवडते त्याच्यामुळे आम्ही कडेला करणार. असं तुम्हाला कोणता नेता पाहिजे असं तुम्हाला वाटते? आम्हाला नेता आपलीकडे ह्या टाकायची मध्ये टाकायसाठी. आता हवा पाहिलं तर अपक्षातच चांगलं करंजेकर वाटत आहे, पण हवा आम्हाला सरकार हटवणे आहे आणि आम्हाला आहे ते बरोबर आहे. करंजेकर साहेब कोणाची जास्त हवा आहे? करंजेकर साहेबाजी. नमस्कार, मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहात खबर 24 एक्सप्रेस. आता आम्ही साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि या गावी म्हणजे गावोगावी आम्ही व्हिजिट करतो आहे, बघतो आहे की जे निवडणुकीची चाहूल चोहीकडे पसरलेली आहे. तर आता सध्या कुठल्या उमेदवाराची हवा आहे किंवा कुठला उमेदवार काय काम करत आहे किंवा हे जे नेते जे उभे असतात ते काहीतरी असे प्रॉमिसेस करून किंवा काही करून लोकांना आपल्याकडे आणून मत देण्यासाठी त्यांना असं म्हणजे बनवून टाकतात की तुम्ही आम्हाला मत द्या. पण या गावातील नागरिक लोक जे इथे आहेत, जे इथले रहिवासी आहे, ज्यांनी कामं बघितलेली आहे की इथे काय कामं झालेली आहे, असे इथे येऊन आता आणखी एक उमेदवार जे साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये डॉक्टर सोमदत्त करंजेकर हे सुद्धा आता इथे येऊन बोलून गेले की मी इथे शिबिर घेतलेली आहे, मी इथे कॅम्प घेतलेला आहे. पण आम्ही आज मीडियाच्या समोर इथल्या नगरवासियांना तुम्हाला दाखवत आहोत की इथल्या नगरवासियांना खरंच त्या सोयी मिळाल्यात का, खरंच जे उमेदवार बोलत आहेत ते खरं आहेत की आम्ही निवडणुकीसाठी त्यांच्याकडून त्यांच्या दबावात येऊन मत करणार आहोत. तर आता इथल्या या क्षेत्रामधील एक नागरिक म्हणून एक उमेदवार रस्ते वगैरे काही झाले नाही आजपर्यंत. सगळे लोक आम्हाला करू असे आश्वासन देऊ चालले गेले, पण अजूनपर्यंत आमचे कामं काही झाले नाही. त्याच्यासाठी आम्हाला अशी गरज आहे की आमच्या क्षेत्रातला उमेदवार आमच्यासाठी चांगल्या दर्जाचा आवश्यक आहे आणि सोमदत्त भाऊ सारख्या उमेदवाराची गरज आहे. तर आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त कुठल्या उमेदवाराची हवा आहे? आता आपल्या इकडे सोमदत्त भाऊ आणि नाना पटोले यांची खूप हवा चालत आहे. तर मग आता तुम्हाला कुठल्या पद्धतीचा नेता तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या सर्वसामान्य व्यक्तींच्या समस्यांना तोड देईल यासाठी कुठला उमेदवार असं वाटते की तो तुमच्यासाठी आहे? आमच्यासाठी तर आता असं वाटत आहे की सोमदत्त भाऊच हवे आहेत आम्हाला. का बरं पाहिजे तुम्हाला सोमदत्त करंजेकर? कारण आमच्या ज्या गरजा आहेत आमच्या परिपूर्ण अजून झाल्या नाही, त्यासाठी आम्हाला सोमदत्त भाऊची गरज आहे. तर सोमदत्त करंजेकर सर हे जे निवडणुकीत उभे आहेत आणि तुम्हाला वाटते की ते उमेदवार म्हणून तुम्हाला, सरकार म्हणून तुम्हाला पाहिजे आहे, तर असं त्यांनी काय काम केलेले आहे की जे तुम्हाला वाटते की ते आले पाहिजे? आतापर्यंत आमच्या गावात जे कार्यक्रम झाले, कीर्तनाच्या माध्यमातून झाले, पुन्हा डोळ्याचे ऑपरेशन, शिबिर वगैरे, चष्मे वगैरे वाटप झाले. बऱ्याचशा लोकांचे, ज्या लोकांना म्हणजे चष्म्याची गरज होती ते आज मोफत पद्धतीने आम्हाला मिळाले. तर आता तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, बरोबर? एक सर्वसामान्याच्या ज्या गरजा असतात किंवा जे तुम्ही अडचणीत आहे या सगळ्या गोष्टींना तोड देऊ शकतात का जर सोमदत्त करंजेकर सर आले तर? हो, असं ठीक आहे ना. असं तुम्हाला वाटते का? हो, जर तुम्ही त्यांना मत दिलं तर तुमचा विकास होऊ शकतो का? हो, बिलकुल होणार. ठीक आहे, मग तुमचं मत कुणासाठी आहे? आमचे मत आहे सोमदत्त भाऊ करंजेकर. कोणत्या चिन्हावर उभे आहे? कढई. आणि आता जर सोमदत्त करंजेकर सर आले, आता त्यांनी जसं मोफत शिबिर घेतली, ज्यांना डोळ्यांचा त्रास होता त्यांना ते फ्री मध्ये शिबिर करून त्यांनी सुखसोयी उपलब्ध करून दिल्या. आता त्यांनी आमचे मुलं बाळ आहेत, त्यांच्या पुन्हा आमच्या समोरचं भविष्य आम्हाला उज्ज्वल करायचं आहे ना. अच्छा, तर म्हणजे आता तुमची जर सोमदत्त करंजेकर यांची सरकार आली तर त्यांना घेऊन तुमच्या कोणत्या अपेक्षा आहेत? आमचे मुलं बाळ आहेत, ते खूप शिक्षण घेऊन आपल्या त्यांच्या कॉलेजमध्ये आपण पाठवू, त्याच्या माध्यमातून आमचे मुलं बाळ शिकतील. तुम्हाला मत दिलं? कळे चिन्ह आहे तरी. अच्छा, तर कळई चिन्हासाठी तुमचा प्रतिसाद आहे? हो. का बरं वाटते कळई चिन्हाला तुम्ही मत दिलं पाहिजे? कामात ना आमच्या इकडं 5 रस्ते दुरुस्त करायचे आहेत. तर मग वाटते का सोमदत्त करंजेकर सर हे आले तर हे करतील म्हणून? करतील ना. अशी हमी देऊ शकता का तुम्ही नगरवासियांना? हो. ठीक आहे, रोड दुरुस्त आहे. तुम्ही सांगा काय वाटते, तुमचं मत कुणाला जाईल? कळेला कळईला जाईल. का बरं कळईला जाईल? कामाची गरज आहे ना आम्हाला. तर ते तर यायचेच आहेत, ते येतील तर तुमचे काम करतील, तुमच्या समस्यांना तोड देतील असं तुम्हाला वाटते का? हो, आम्हाला वाटते. का बरं वाटते?
बाबा त्याचा ह्या पाहूनच आपल्याला वाटते ना, माणूस पाहून. ठीक आहे, धन्यवाद. या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त जी हवा आहे कोणत्या नेत्याची आहे, कोणत्या उमेदवाराची आहे? सध्या चालू आपल्या गावामध्ये नाना भाऊची आहे तुम्हाला सांगतो, पण नाना भाऊचा तेवढा प्रभाव नाही राहिला आता. कारण का त्यांनी जे आम्ही समस्या म्हणला त्या समस्या एकही निवारण नाही केलं त्यांनी बरोबर. यावेळेस तो बिलकुल मागे जाईल तुम्हाला सांगतो, आमच्या गावातून तरी पण. मागच्या वेळेस आम्ही 90% मतं दिली होती गवराडा गावातून. अच्छा सर, तर मग आता सध्या तुमचं मत कुणाला जाईल? आता मत जाईल, अजून वेळ आहे, अजून पक्क्यामध्ये काय आम्ही सांगू शकत नाही. नाही ठीक आहे, मत नाही, पण तुमची काय अपेक्षा आहे की या उमेदवाराकडून हा उमेदवार आमच्या समस्या समजू शकते, असं तुम्हाला कोणता उमेदवार? नाही, तसं आपले सोमदत्त चांगले वाटतात आम्हाला, समजले नाही का, अविनाश पेक्षाही चांगले वाटतात. हा, आता त्यांना एक सोमदत्त करंजेकर सर यांना पाठिंबा काशीर ते बाळासाहेब काशीवारचा आहे. त्यांनी ऑलरेडी 5 वर्ष सत्ता चालवलेली आहे, त्यांनी काही कामं केलेली आहे आणि सोमदत्त सरांनी पण केलेली आहे. तर हे प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. तर आता तुमची अपेक्षा कोणत्या नेत्याला घेऊन आहे, जे तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती तुम्हाला समजून घेईल? आता बाळा काशीवार साहेबांनी आमच्या क्षेत्रामध्ये बरेचसे कामे केले आहेत. आता तेच समजा इकडे आहेत या सोमदत्त करंजेकरकडे, तर थोडेफार लोक जातीलच त्यांच्याकडे, मी असं नाही म्हणत, किंवा चांगल्या मतानं. आता सध्या उमेदवाराची हवा आहे. त्या दिवशी माझा मुलगा गेला होता यांच्यात प्रचारात, तो मला सांगत होता, दादा बाबा म्हणे तिथे चांगले चांगले धुरंधर लोक आहेत म्हणे, तर आपण याच्याकडेच वळू म्हणे. कोण नाव सांगा ना, कोणाची जास्त हवा? करंजेकर साहेबाचे. असं आता तुम्हाला त्या करंजेकर सरांना पाहून तुम्ही त्यांना आपलं सरकार देण्यासाठी तत्पर आहात का? हा. का बरं असं वाटते की करंजेकर सरांना दिलं पाहिजे? त्यांच्याकडून आम्हाला थोडंसं मिळालं, त्यांच्याकडून म्हणजे काही भजनाच्या स्वरूपानं त्यांनी काही स्पर्धा घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला होता. त्यांनी हिरिरीने काम केलं त्या ठिकाणी, काही बक्षीस दिलं आम्हाला. आणि बरेच त्यांच्याकडून कामं, त्यांची कीर्ती आम्हापर्यंत बऱ्याच दिवसापासून उपलब्ध आहे. तर मग आता तुम्हाला काय वाटते, जे सोमदत्त करंजेकर सर आहेत, तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती आहेत, तर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देऊ शकतात का? हो, का नाही देणार, येतील अशी हमी आहे तुम्हाला? हो, हमी आहे. तर मग तुमचं वोट कोणाला जाणार आहे? आमचे वोट करंजेकर साहेबांना जाईल. तर धन्यवाद. सर, आपलं नाव? शंकर यादवजी राऊत. साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आता सगळ्यात जास्त हवा कोणाची? करंजेकर साहेबांची. तर मग तुम्हाला काय वाटते आहे आता की ही जी निवडणूक आहे आपली, ही सरकार कोणाला गेली पाहिजे? सरकार अपक्ष आहेत ना करंजेकर साहेब. तर कुणाला गेली पाहिजे? वोटिंग करणार. का बरं असं वाटते की तुम्ही कळईला करणार? का बरं, आम्हाला नेता आवडते त्याच्यामुळे आम्ही कडेला करणार. असं त्या नेत्यामध्ये असं काय आहे जे तुम्हाला असं वाटते की तो तुमचा भविष्याचा विचार करतो? भविष्यामध्ये आमचे असं विचार आहेत का आमचे पुढे चांगलं कामं व्हावं, अशासाठी आम्ही विचार करतो. अच्छा, तर ते जे कढईवर उभे आहेत सोमदत्त करंजेकर, बरोबर, तर त्यांनी असं काय काम केलेलं आहे जे तुम्हाला वाटतं? मला तर काही काम केलेलं म्हणजे मला माहित नाही आहे, पण आम्हाला नेता आवडते त्याच्यामुळे आम्ही कडेला वोटिंग करणार. ठीक आहे, धन्यवाद. उमेदवार उभे आहे, बरोबर आहे, रोजच्या गाड्या येतात, रोजचे जाते, तर तुम्हाला कोणता नेता पाहिजे असं तुम्हाला वाटते? आम्हाला नेता आपली कढई ह्या टाकाची भजे टाकायसाठी. तर मग कढई काऊन वाटते की कढई चिन्हाला वोट दिलं पाहिजे? मग हो का? काऊन वाटते तुम्हाला? काऊन वाटते? काऊन वाटते म्हणजे द्यावंच वाटते. कढई या चिन्हावर कोण उभा आहे? करंजेकर साहेब म्हणजे ना दत्तक. हा, सोमदत्त करंजेकर सर जे कढई चिन्हावर उभे आहेत ते निवडून आले पाहिजे असं तुम्हाला वाटते? असं का बरं वाटते? त्या व्यक्तीने असं काय केलं आहे? काय आता करतील ना करतच आहेत ना, आपल्या ह्या लोकांचा सार्थ करतच आहेत ना, मुलांचा शाळा खोलला, सगळं काय करतच आहेत. आम्हाला म्हाताऱ्या माणसाला काय समजेल मा? तुम्हाला हे तर समजते की मतदान आपण कोणत्या व्यक्तीला केलं पाहिजे, बरोबर आहे? त्यांनी काय काम केलं हे माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे? तर मग आता तुमचं मत पर्सनली कोणाला जाईल ना, कढईलाच देऊन आपण. ठीक आहे, धन्यवाद. आता हवा पाहिलं तर अपक्षातून चांगलं करंजेकर वाटत आहे, पण हवा नाना पटोले दिसते, पण सांगता येत नाही सर, ते शेवटी त्या रिझल्टवर अवलंबून असते. तर तुम्हाला काय वाटते, कोणता नेता आला पाहिजे असं तुमची अपेक्षा आहे? आमची अपेक्षा करंजेकर साहेब बरे वाटतात, म्हणजे त्यात ते एक ऍज अ पर्सन, जसं माणूस म्हणून तुम्हाला सोमदत्त करंजेकर हे कसे वाटतात? आम्ही त्याच्या संबंधात नाही आलो, त्याच्यामुळे आपण त्याविषयी माहिती देऊ शकत नाही.
असं आहे. तरी पण मग तुम्ही आता त्यांना एक उमेदवार म्हणून निवडणुकीत आले पाहिजे असं म्हणता, तर असं त्या व्यक्तीचं कोणतं काम आहे जे तुम्हाला असं वाटते की ते तुमचे काम करू शकतील? नाही अजून तर आपल्याला माहिती नाही, पण तुमच्या ह्या प्रकारे दौऱ्यावरून हे समजते की जसे कॉलेजेस काढलं तर त्यानुसार आपल्याला थोडं योग्य वाटत आहे. धन्यवाद काका. त्याच्या पहिले आलेले तसं काही की त्याच्या हे दिसत नाही, डेव्हलप नाही दिसत, फक्त ते राजकारणापुरते एक वास्तव्य करून ठेवलेलं आहे, बाकी काही नाही. जसं आता हे सोमदत्त करंजेकर सरांचं आम्ही जिकडून तिकडून घेतच आहोत. त्यांनी बहुतसे असे शिबिर ओपन केलेले आहेत, चष्मे दिले लोकांना, लोकांचं ऑपरेशन करून दिलेलं आहे त्यांनी फ्रीमध्ये. तर त्यांचे ऑलरेडी कॉलेजेस पण आहेत, हॉस्पिटल पण आहेत, म्हणजे त्यांच्या सोयी आहेतच जे तुम्ही आतापर्यंत बघितल्या. आता तुम्हाला तो सर्वसामान्य माणूस म्हणून कसा वाटतो? त्याही चांगले वाटत आहेत ना, म्हणजे आता त्यांनी काही म्हणजे पक्षात नसताना म्हणजे लोकांना थोडा सोयी देते, चष्मा वगैरे बरं वाटत आहे. ठीक आहे, धन्यवाद. आम्हाला सरकार हटवणे आहे आणि आम्हाला आहे ते बरोबर आहे करंजेकर साहेब. तर बाकीचे जे आमचे सरकार हटवणे किंवा हे रोडच्या कोणत्या समस्या आहेत त्या आमच्या दूर नाही झाल्या अजून, त्या दूर झाल्या पाहिजे. आता जे उमेदवार उभे आहे साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये, तर असा कुठला उमेदवार आहे ज्या उमेदवाराकडून तुम्हाला अपेक्षा आहे? अपेक्षा आमच्या करंजेकर साहेबाकडून. का बरं असं वाटते की करंजेकर साहेबांना तुमचं मत आहे? का बरं म्हणजे आमच्या ते येत होते ना पहिले सांगत होते म्हणून नंतर आम्ही. म्हणजे निवडणुकीच्या पहिलेही ते तुमच्याकडे आलेले आहेत. हा तर मग आता जर त्यांची सरकार आली तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे आमच्या काय? रोडच्या आणि आमच्या सरकार हटवण्याच्या. तर मग असं वाटते का जर सोमदत्त करंजेकर सर आले तर हे तुमच्या या समस्यांना तोड देतील का? हा देतील काऊन नाही, द्यावं लागेल ना त्याला. ठीक आहे सर, धन्यवाद.